मैत्रिणींनो, महागाईच्या काळात घर खर्च सांभाळताना नाकी नव येते. मग कमी पगारात घर कसं चालायचं यावर प्रभावी उपाय आज आपण पाहणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजण? आजचा विषय आपल्या सगळ्यांना समजलाच असेल आणि तो आपल्या सगळ्यांच्याच जवळचा आहे. आज महागाई गगनाला भिडलेली आहे, पण आपला पगार मात्र तेवढाच आहे, इन्कम तेवढाच आहे. मग अशा वेळी कमी पगारात घर कसं चालवायचं आणि महिना अखेर बचत कशी करायची हे प्रश्न आपल्याला सतावतात. आज मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहेत ज्या मी स्वतः वापरते. तुम्ही या टिप्स कुठेही पाहिल्या नसतील किंवा ऐकल्या नसतील. या टिप्समुळे तुम्हाला आर्थिक ओढाताण तुमची नक्कीच कमी होणार आहे आणि याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधी तुमची बचतीची टिप्स काय आहे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग व्हिडिओला आता सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी खूप इम्पॉर्टंट टिप्स सांगणार आहे तुम्हाला, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, ऑनलाईन खरेदी टाळा. शक्य होईल एवढे तुम्ही स्वतः बाजारमध्ये जा आणि हवी असलेली वस्तू घेऊन या. आपण काय करतो, ऑनलाईनच्या नादात आपण जास्तीच्या वस्तू मागवण्याची आपल्याला सवय लावून घेतो आणि मग सतत काही ना काही आपण ऑनलाईन मागवल्याशिवाय आपल्याला राहतच नाही. त्यामुळे तुमचा येथे खर्च खूप वाढणार आहे. त्याच्यामुळे गरज नसतानाही इथे तुमचा खर्च होणार आहे. त्यामुळे जेवढे ऑनलाईन खरेदी करणे गरजेचे आहे तेवढीच करा. नंबर 2, खरेदी करताना कॅशचा वापर करणे. आपण आजकाल डिजिटल युगात फोनपे वापरतो आणि मग काय किती पैसे खर्च होतो ते आपल्याला समजतच नाही. त्यामुळे ऑनलाईन पेमेंटपेक्षा कॅशच वापरा. कॅश म्हणजे रक्कम देण्याला प्राधान्य द्या, म्हणजे खर्च कमी करता येईल. फोनपे म्हटले की आपले बोट लगेच पटापट आपले बोट चालते, तिथे आपण विचारच करत नाही. पण का जर आपण कॅश द्यायला सुरुवात केली, कॅश वापरली, तर आपण जरा त्याचा विचार करतो, कारण तेव्हा पैशा बाबतीत आपल्याला आपुलकी वाटायला लागत असते. मग आपण एखादी गोष्ट घेताना खूप विचार करतो. त्याच्यामुळे कॅशच देण्याचा तुम्ही पर्याय निवडा. फोनपेचा वापर कमी करा. नंबर 3, विचार करूनच खरेदी करा. एखादी वस्तू खरंच खरेदी करताना आपल्याला ती गरजेची आहे का याचा विचार करा. नाहीतर वस्तू खरेदी करायची आणि मग तशीच पडून राहायची, हे काही खरं नाही. मग काय त्या वस्तूचा आपण घेऊन फायदा, नुसतीच पैशांची उधळण. त्याच्यामुळे आपण जेवढी आपल्याला आवश्यकता आहे, ज्या गोष्टींची आहे तेवढीच खरेदी करा. म्हणूनच कपडे, मेकअपचे सामान, एखादी वस्तू, किचनची वस्तू यासारख्या गोष्टी आपल्याला गरज असेल तरच घ्या, अन्यथा त्याचा खरेदी करण्यात त्याचा काहीही अर्थ नाही. या गोष्टी आपल्याला खरंच गरजेच्या आहेत का याचा विचार मात्र नक्की आपण करायला हवा. तुम्ही करताय का? कमेंट करून नक्की सांगा. नंबर 5, गुपचूप बचत. माझी आवडती टीप म्हणजे गुपचूप बचत. भाजीपाल्यातील काही उरलेले पैसे, सुट्टे पैसे एखाद्या डब्यात किंवा पिगी बँकमध्ये टाका. काही झाले तरी गरज नसताना हे पैसे मी वापरणार नाही, खर्च करणार नाही असे मनाशी ठरवा. महिना अखेर पैसे मोजून एखाद्या फंड किंवा बिशीमध्ये ते गुंतवा. त्याच्यामुळे हा छोटासा फंड तुमचा खूप मोठा ठरणार आहे, भविष्यात खूप मोठा होणार आहे आणि तुम्हाला मोठी मदत होणार आहे. त्याच्यामुळे गुपचूप बचत करायला अजिबात विसरू नका. नंबर 6, स्मार्ट किराणा. कधी दुकानात जाताना लिस्ट बनवल्याशिवाय जाऊ नका, कारण लिस्ट नसेल तर आपण नको त्या गोष्टी जास्त घेतो. एक मर्यादा आपल्याला राहत नाही. लक्षात ठेवा, थोडा थोडा किराणा भरण्यापेक्षा एकदाच महिन्याचा किराणा भरा. त्याच्यामुळे तुमची बचत नक्कीच होणार आहे. नंबर 7, बजेट डायरीची सवय लावा. सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे पगार झाला की काय असेल ते आपले हप्ते, भाडं, मुलांची फी, लाईट बिल, किराणा इत्यादी गोष्टी ज्या काही फिक्स आपला खर्च होणार आहे ते वहीवर लिहून काढा. म्हणजे आपल्याला कळेल की आपला खर्च किती होणार आहे आणि आपल्याकडे पैसे किती उरणार आहे आणि मग उरलेले पैसे बचत करायला सोपे जाईल. नंबर 8, वीज आणि पाण्याचा वापर काटकसरीने करा. आपल्याला असं वाटतं की वीज 50 रुपयांनी काय होणार आहे, पण थेंबे थेंबे तळे साचे. लक्षात घ्या, विनाकारण चालू असलेला बल्ब, पंखा पहिले बंद करा. इस्त्री करताना सर्व कपड्यांची मिळून एकत्र इस्त्री करा. प्रत्येकाची वेगवेगळी इस्त्री करू नका. याने वीज तर वाचणार आहे, शिवाय तुमची बचत देखील होणार आहे. आणि पाण्याचा वापर देखील जपून केल्याने तुमची मोटर जी चालते ती कमी चालणार आहे. पर्यायाने तुमचे वीज बिल कमी येणार आहे आणि तुमची बचत देखील होणार आहे. तर मैत्रिणींनो, या होत्या त्या 8 टिप्स कमी पगारामध्ये घर कसं चालवायचं याबद्दल. कमी पगारामध्ये घर चालवणं ही एक कला आहे. तुम्ही त्यात माहीर तर आहातच, कारण तुम्ही एक सुंदर, सुशिक्षित आणि सुगरण गृहिणी आहात. फक्त या छोट्या छोट्या बदलांची एक गरज आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात पैशाची बचत होणार आहे आणि बचतीचा मार्ग सोपा होऊन जाणार आहे.
तुम्हाला यातली सर्वात जास्त कोणती टिप आवडली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर तुम्ही बचत कशी करता हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अजूनही आपल्या गृहिणी फॅशन लॅब या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि पुढील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. जर आपला व्हिडिओ जरी आवडला तर एक लाईक नक्की करा आणि छानशी कमेंटसुद्धा नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा, स्वस्त राहा, मजेत राहा. आजचा व्हिडिओ सर्वांनी पाहिल्याबद्दल धन्यवाद.